आपल्याकडची KTM कंपनीचा ब्लूटूथ स्पीकर आलेला आहे रिपेअरिंग होण्यासाठी. कस्टमरचं म्हणणं आहे की चालता चालता बंद झालेलं आहे. तर आपण त्याला ना आता खोलून चेक करून पाहू काय झालेलं आहे. तर खोलण्यासाठी प्रोसेस करतोय. एक नंबर आहे KTM कंपनीचा स्पीकर. त्याचा आवाज वगैरे साऊंड सिस्टम वगैरे पण बेस्ट आहे. आता त्याला आपण ना चेक करण्यासाठी खोललेलं आहे. पाहू शकत असतील तुम्ही. स्पीकरचं मदरबोर्ड वगैरे तुमच्या समोर आहे. त्याच्यावरती आपण आता काम करणार आहे. मदरबोर्डवरती पहिले डायोड वगैरे चेक करून घेऊ, त्याच्यानंतर याच्यावरती काम करून घेऊ. तर आपल्याला ना याच्यावरती एक समजलेलं आहे की याचा एक कॉईल बनलेला आहे, पण आपण आता याचा कॉईल टाकून दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या बॅक साईडला ना वायर जळालेली होती, तिथं आपण चप्पल मारून मोठी केलेली आहे. हा स्पीकर ना एकदम बेस्ट आहे क्वालिटी वगैरेसाठी. तुमच्याकरता आता लावून दाखवतो स्पीकरला. हे पहा झूम करून दाखवतोय कुठं वायर पाहिजे इथं आपण जम्पर मारणार आहे. चप्पर मारल्यानंतर इथं हे ओके होऊन जाईल. त्याच्यानंतर कॉईल टाकायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही स्पीकरला आपण चेक करतोय आता स्पीकर काय मोडमध्ये येतं. ते केल्यानंतर स्पीकर ऑन झालेला आहे. पाहू शकत असतील तुम्ही स्पीकर दाखवतोय आता मोडमध्ये गेलेला. आता स्पीकरची आपण फिटिंग करणार आहे. स्पीकरची फिटिंग केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता मी चेक करून दाखवतो स्पीकर कसा आवाज करतो. तो फिट करण्या अगोदरच चालू करून दाखवतो. सेल वगैरे लावले गेला स्पीकर फिटिंग करतोय आपण PCBला. आता चेक करून पाहतो. त्याला व्यवस्थितपणे आपण वायरी वगैरे व्यवस्थित लावून देऊ. स्पीकर चालू झालेला आहे. आता स्पीकरचा आवाज वगैरे तुम्ही पाहू शकत असतील येत आहे असं. आता स्पीकरची पूर्णपणे फिटिंग केली गेली आहे. आता आपण स्पीकरची पूर्णपणे फिटिंग करून तुम्हाला दाखवून देतो.